करूया झटपट, खाऊया पटपट. चला तर मग करूयात उपवासाचा डोसा. अर्धी वाटी वरई, पाव वाटी साबुदाणा, पाव वाटी दही, गरजेपुरतं पाणी, गरजेपुरतं मीठ आणि तूप. वरई आणि साबुदाणा एकत्र करून धुवून घेऊन 7 ते 8 तास भिजत ठेवायचं. त्यानंतर वरचं पाणी निथळून काढायचं आणि ते मिक्सरमधनं काढायचं. मिक्सरमधनं काढताना अर्धी वाटी दही घालायचं आणि थोडंसं पाणी. मिश्रण सैलसर झालं पाहिजे. तयार मिश्रणात मीठ घाला, थोडीशी साखर घाला म्हणजे डोसा कुरकुरीत होतो आणि 15 मिनटं झाकून ठेवा. नॉनस्टिकचा तवा चांगला तापल्यानंतर त्याच्यावरती तूप किंवा तेल घाला आणि डोसात मस्तपैकी घाला आणि छान जाळीदार कुरकुरीत डोसा तयार होतो. तयार डोसा डिशमध्ये काढा, त्यावरती थोडं लोणी घाला, खोबऱ्याची चटणी किंवा उपवासाची बटाट्याची भाजी त्याच्याबरोबर खायला द्या. मस्त लागतं, मुलांनाही आवडतं.